मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. माझी समाज जागा आहे. समाजाने तुम्हाला राजगादी मला पुढे तुम्ही कितीही ताकदवर असतात तरी नाही टिकत. असे देशात राज्यात खूप उदाहरण आहे. मला वाटतं हे फडणवीस आणि शिंदेने अन्याय करायला नको होता. घ्यायला नको. आता सत्ता मन धरलं तर काय वाटतं बिचारे आपल्या करते एवढं करता लाड बोल जसं पुढे समस्या ते करतायत. तर त्यांना का दोष द्यायचा? जे करतोय त्याला दोष द्यायचा. जे समाजाच्या हितानं समाजाच्या बाजूने घेतो गरिबांच्या लेकरांच्या जाणून घेण्यासाठी त्याला दोषाची रस्ता उभा करा. त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की मुंबईत येऊ नका, दोन ओबीसी आणि मराठा समाज जरी एकत्र आहे त्यामुळे बरोबर. आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो आणि पण आमचा जातोय तेव्हा आल्यावर आम्ही तर आमचं फायनल अंतरवाली बदल नाही. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही करतो. मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची मायाद आहे जाऊ द्या ना, ओबीसीना त्यांना अधिकार आपण नंतर मला करणारा म्हणून माझ्या समाजाची वेदना माझ्या डोळ्यासमोर सरकारची नाही देत. मला प्रति पाहिजे. म्हणजे 58 लाख नोंदी शोधल्या तर 58 लाखाचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. या लोकांना तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिले पाहिजे. हे सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या काढल्या 200 वर्षाचा जे खजाना होता तो उकरून सरकारनं बाहेर काढला आहे, साहेबांनी बाहेर काढला. तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्ही जर दुरुस्त करायला लागला तर मग हे कसं सहन करायचं? 58 लाख प्रमाणपत्र द्या, कसं करा? अरे त्या थांबून लागल्यात. आत्ताच बिल उदाहरण आलो तेवढ्या त्या समोर म्हणजे दुर्गा तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मोगाशी याच्या अगोदर तुम्हाला शब्द सरकारनं सांगितलं मराठी प्रमाणपत्र देऊन मला बीडच्या अधिकाऱ्यांना आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आहे. त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिटी आता पुढे ऍडमिशन घेतली इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिटी द्यायना भावाची दिली, भावाची दिली, बहिणीची द्यायना, वंशवर जुळली, सगळं झालं. सरकार असं बघणार कोल्हापूर गोष्ट केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी आता एवढ्या ते आदेश देणार का सरकार? बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांना सांगताय का अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला अशा अशा आदेश त्याच्यामुळे द्या काय किती नीट वागणार रे तुम्ही गोरगरीब एकनाथ शिंदेवर चुकीचे आरोप, त्या आरोपाला यांनी याबाबत काय म्हणतात? मी पण एक असा माणूस आहे ते चलती कोणावर राळ उठते. आपण आपली पाहिलं बघून पाय ठेवायचं, आपल्या समाजाची स्थिती बघून पाय ठेवायचं, समाजाने लेखक केले बघायचं. ओळखीची खरेदी झाली असेल चूक नाही. बहिणीची रद्द केली, भावाची दही हंड्याची रेकॉर्ड जात पडताळणी छत्रपती संभाजीनगरच्या जात पडताळणी निर्णय केला. दही हंड्याची हंड्याची देण्याचा निर्णय केला. काही रद्द होत बावनकुळे पत्र देतो आणि पूर्ण परभणी काय घेईल? तुम्ही तुमची चूक दुरुस्त करा आणि गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडात करा. त्याला उद्ध्वस्त करायला जातात, बदला घ्यायला जातात मराठ्यांचा, तर मराठी तोडणार. मुंबई गटाच्या जे नगरसेविका आहेत त्या करावतील प्रमाणपत्र रद्द करण्यात